नमस्कार मित्रांनो, एम-ए-पी-एस क्लेम संदर्भात आपण बरेच व्हिडिओ बनवत असतो. त्यावर तुमच्या खूप साऱ्या कमेंट येत असतात आणि त्या कमेंटला आपण उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतो. तर तुमच्या आलेल्या कमेंटवर आपण आजही उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण आपण जे व्हिडिओ बनवले होते, त्यावर तुमच्या भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या आहेत आणि आपले पण प्रत्येक विषयावर आपण एक-एक व्हिडिओ बनवत असतो. तर तुम्ही इथं बघू शकता एम-ए-पी-एस क्लेम संदर्भात आपले खूप सारे व्हिडिओ आहेत आणि तुमच्यापैकी बऱ्याच मुलांना क्लेम रिजेक्ट होणे किंवा क्लेम सबमिट करणे, मंथली क्लेम करणे या संदर्भात खूप सारे प्रॉब्लेम असतात. तर तुम्हाला काय करायचंय, आपल्या चॅनलच्या वॉच लिस्टमध्ये किंवा चॅनलचे जे व्हिडिओ सेक्शन आहे त्याच्यामध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एम-ए-पी-एस क्लेम संदर्भात कुठलीही अडचण असेल, अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट संदर्भात कुठली अडचण असेल, तर त्याच्या प्रत्येक विषयावर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आणि तुमच्याकडून होणाऱ्या ज्या चुका असतात, त्या चुका तुम्ही टाळू शकता. जेणेकरून तुमचा जो क्लेम आहे तो पेंडिंग राहणार नाही. तो रेक्टिफाय जर झाला असेल, तर तुम्हाला रिसबमिट कसा करायचा? जर रिजेक्ट झाला असेल, तर कसा करायचा? आणि इतरही ज्या चुका छोट्या-मोठ्या ज्या चुका होत असतात, क्लेम सबमिट करताना किंवा कोणाचं लॉगिन होत नाही, कोणाचं नवीन रजिस्ट्रेशन करताना चुका होतात. तर त्या सर्व चुकांवरती आपण एक-एक व्हिडिओ इथं बनवलेला आहे. भरपूर व्हिडिओ आपल्या सेक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच तुमचं बँक आधारशी लिंक कसं करायचं? ते आधार सीडिंग आहे किंवा नाही? किंवा आधार सीडिंगमुळे जर तुमचे पैसे रिटर्न गेले असतील, आधार मॅपिंग नसेल, तर या सर्वांवरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवरती येऊन सर्व व्हिडिओ पाहून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तसेच एम-ए-पी-एस क्लेम हे मंथली जर सबमिट करायचं असेल, त्यावर पण आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. कुणाला जर आर-ओकडून सांगण्यात आलं असेल किंवा तुमचा जो मंथली स्टायपेंड आहे, तो 6,670 पेक्षा कमी असेल, कोणत्याही एका महिन्यात जरी कमी असला, तरी तुम्हाला मंथली क्लेम सबमिट करावा लागतो. तर तुम्ही बघू शकता आपण मंथली क्लेम कसा सबमिट करायचा यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे. तसेच इतरही काही जॉब विषयक तुमच्या चर्चा असतील किंवा तुमचा क्लेम रिजेक्ट झाला, तो रेक्टिफाय झाला, तर या सर्व विषयावर आपण इथे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर तुम्ही ते बघून तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील किंवा एम-ए-पी-एस स्कीमबद्दल काही तुम्हाला इतर खूप आतमधली माहिती पाहिजे असेल, कोणाच्या मनात काही डाऊट असतील, तर तुम्ही आपले व्हिडिओ बघू शकता. खूप सारे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. तसेच आर-ओ ऑफिसचं लोकेशन कोणाला माहीत नसते, त्या आर-ओ ऑफिसच्या लोकेशनवर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. तुमचं जे काही आर-ओ ऑफिस असेल, तर त्यांचं लोकेशन कसं बघायचं किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, तर त्या सर्वांवरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. तुमच्या मनात जो काही प्रश्न असेल किंवा आर-ओ ऑफिसवाले तुमचा क्लेम रिजेक्ट काय करतात, तुमचा रेक्टिफाय काय करतात, तर या संदर्भात पण आपण सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवर आले तर तुम्हाला प्रत्येक विषयावर व्हिडिओ पाहायला भेटते आणि तुमचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर तुमचे मॅक्सिमम प्रश्न इथं सोडवलेच जातील, हे व्हिडिओ बघितल्यानंतर. तर अशाच प्रकारे आपण व्हिडिओ बनवत असतो आणि व्हिडिओ बनवताना तुमच्या खूप साऱ्या कमेंट पण येतात आणि आज आपण अशाच कमेंटला इथं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वात आधी कमेंट आहे सागर शेंडे, मंथ एंड होत आला आहे सर, पण अजून पैसे नाही आले. हां, शक्यता होती या महिन्याच्या शेवटीपर्यंत यायची, पण अजून आता 4-5 दिवस तर बाकी आहे त्या महिन्याचे. बघू आता ऑगस्टच्या शेवटपर्यंत शक्यता तर होती. काय होते आता? ऑगस्ट संपलेपर्यंत तर बघू आपण 30 ऑगस्टपर्यंत. पवार गोरख सर 30 मार्चला पेंडिंग आहे, अजून पैसे नाही आले. खूप मुलांचे पेंडिंग आहेत. पेंडिंग पेमेंटचा विषय सुरू आहे. पण आता ऑगस्टच्या शेवटी तिथून सांगण्यात आलं होतं. बघू आता काय होते तो. काही दिवस आणखी वाट बघावीच लागेल. विकास साबळे 2 महिने झाले सर, एस-एम-एस आला अप्रूव्हल झालं म्हणून अजून नाही आले. हां, होईल, होईल. सर्वांचं पेंडिंग आहे. सर्वांचे होईल तर सर्वांचं सोबतच होईल. टेन्शन घेऊ नका. राकेश चव्हाण सर, माझं कॉन्ट्रॅक्टचं अकाउंट आधारला लिंक नाही आहे. दुसरं अकाउंट आधारला लिंक आहे, तर पैसे येतील का दुसऱ्या अकाउंटला? हां, तुमचं कोणतंही एक बँक अकाउंट हे आधारशी लिंक असलं पाहिजे. त्यावर पैसे येऊन जातील. जरुरी नाही की तुम्ही जिथं अप्रेंटिसशिप केली, जे तुम्हाला स्टायपेंड ज्या अकाउंटमध्ये जमा व्हायचं, तेच बँक अकाउंट आधारला लिंक असणे आवश्यक नाही. हे डी पैसे येणार आहेत. म्हणजे तुमचे जर 3-4 अकाउंट असले, तर त्यापैकी एक अकाउंट, कोणतंही एक अकाउंट आधार कार्डची लिंक असायला पाहिजे आणि तुमचा मोबाईल नंबर त्याला लिंक असायला पाहिजे. बस 2 गोष्टी असल्यास तुम्हाला पैसे येऊन जातील. काही प्रॉब्लेम नाही. हां, जर समजा तुमची बँक एकदमच छोटी आहे, कोणती एकदम अशा सहकारी सोसायटी सारखी जर असेल, तर ती बँक नका ठेवू. एखादी नॅशनल बँक घ्या किंवा थोडीशी मोठी बँक असणारी बँकची आधार कार्ड अपडेट करून ठेवा, म्हणजे पैसे लवकर येतील, अडचण येणार नाही. पुढचा आहे अर्न मनी ऑनलाईन सर, एक्सेप्ट झाल्यानंतर कधी पेमेंट येते? एक्सेप्ट म्हणजे आरओकडून अप्रूव्हल व्हायला पाहिजे, त्यानंतर पैसे येतात.
राहुल तालेले आणि आरो अप्रूव्हल पण झालं एप्रिलमध्ये. आरो अप्रूव्हल झालेलं असेल तर विषय नाहीये. आरो अप्रूव्हल झालं असेल तर तुमचं काम होऊन जाईल. ही कमेंट एक महत्वाची आहे. एनएससी सर्टिफिकेट कसं रिसबमिट करायचं किंवा एनएससी सर्टिफिकेट कसं रिसबमिट करता येईल. तर एनएससी सर्टिफिकेट रिसबमिट करायसाठी आपण एक पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे किंवा तुम्हाला जिथं आपण सांगितलं होतं की मंथली क्लेम कसा सबमिट करायचा, तो जो आपला व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यामध्ये तुम्ही सेम करू शकता. पण त्यासाठी तुमचा क्लेम स्टेटस हा रेक्टिफाय किंवा रिजेक्ट असायला पाहिजे. तुमचा क्लेम स्टेटस जर रेज्ड असा दाखवत असेल म्हणजे तुमचा क्लेम सबमिट आहे, तर तुम्ही तेव्हा एनएससी सर्टिफिकेट किंवा कुठलाही डॉक्युमेंट सबमिट करू शकत नाही. आधी तुमचा क्लेम आरओ कडून किंवा तुमच्या कंपनीकडून म्हणजे इस्टॅब्लिशमेंट कडून रेक्टिफाय किंवा रिजेक्ट व्हायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही जेव्हा रिसबमिट करसाल तेव्हा तुम्ही तिथं एनएससी सर्टिफिकेट अपलोड करू शकता. तर या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट अजून आले नाही. गजानन चव्हाण. अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट कसं असते, तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट झाली की तुमच्या कंपनीकडून तुम्ही घ्यायला पाहिजे. ते जबाबदारी त्यांची आहे. बऱ्याच कंपन्या जबाबदारी पार पाडत नाहीत. तर मग अशा वेळेस तुम्हाला तिथं त्यांचा पाठपुरावा करावा लागेल आणि कंपनीकडून ते घ्यावं लागेल. कंपनी तुमचा पूर्ण डेटा अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवर अपलोड करते. त्यानंतर त्या पोर्टलवरून सुद्धा तुम्ही तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, जिथं तुम्ही अप्रेंटिसशिप करत असाल तिथं जाऊन किंवा त्या कंपनीला भेटून किंवा अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन तिथं तुमचा डाटा त्यांनी अपलोड केलेला आहे, अपडेट केलेला आहे, तुमचं अटेंडन्स वगैरे अपडेट आहे का नाही हे तुम्हाला चेक करत राहायचं आहे. ते पूर्ण डाटा तिथं अपडेटेड पाहिजे, म्हणजे तुम्हाला एनएससी सर्टिफिकेट भेटायला अडचण येणार नाही. आकाश सर, साईटवर रजिस्ट्रेशन होत नाही. हा, ज्यांची अप्रेंटिसशिप सध्या सुरू आहे ना त्या पोरांचं रजिस्ट्रेशन होत नाहीये, त्यांना अडचणी जात आहेत. त्यासाठी आता नवीन नियमाप्रमाणे एनएससी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट होणे आवश्यक आहे. एनएससी सर्टिफिकेट आपल्याला कधी भेटेल, जेव्हा तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट होईल आणि त्यानंतरच तुम्हाला एनएससी सर्टिफिकेट भेटेल. आणि ते सर्टिफिकेट असल्याशिवाय तुमचे क्लेम इथं आता सबमिट होत नाहीयेत. हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येत आहे. त्यामुळे तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट करा, त्यानंतरच क्लेम सबमिट करा, तर बरं होईल. तर एमएपीएस वर रजिस्टर होत नाही आहे, अप्रेंटिसशिप नंबर डझंट मॅच म्हणत आहे. आणि दुसरी गोष्ट, समजा आता तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट आहे, परत तरी तुमचं जर रजिस्ट्रेशन होत नसेल तर तुमची जी कंपनी आहे त्यांनी एमएपीएस या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल. कारण दोन गोष्टी आहेत. एक तर कंपनीला सर्वात आधी एमएपीएस पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर ते जेवढे पोरं तिथे अप्रेंटिसशिप करत आहेत त्या कंपनीत त्यांचा डाटा तिथे अपलोड करतील आणि त्यानंतर ज्या मुलांनी अप्रेंटिसशिप केली ते एमएपीएस पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करू शकतात. या दोन गोष्टी आहेत. जर तुमच्या कंपनीनेच एमएपीएस पोर्टलवर अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल किंवा तुमचा डाटा सबमिट केला नसेल तर तिथं तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट झालेली आहे पण तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही किंवा तिथं तुम्ही अप्रेंटिसशिप नंबर टाकल्यानंतर तो डझंट मॅच किंवा डझंट एक्झिस्ट म्हणतो, तर त्याच्या मागे हा प्रॉब्लेम असू शकते. तर तुम्हाला काय करायचं आहे, कंपनीला भेटायचं आहे, त्यांना सांगायचं आहे की सर आमचा तुम्ही एमएपीएस पोर्टलवरती आमचा डाटा अपलोड करा, सबमिट करा, त्यानंतर आम्ही तिथं रजिस्ट्रेशन करू आणि आम्हाला क्लेमचे पैसे भेटतील. यूजीसी विथ प्रेरणा सर, प्लीज मला आरओ कडून अप्रुव्हल नाही आलं. आरओ कडून अप्रुव्हल आलं नसेल तर आरओ ऑफिसला जाऊन भेटू शकता तुम्ही किंवा आपण जे मेल आयडी दिलेत आरओ ऑफिसचे त्यावरती तुम्ही मेल करून त्यांच्याकडून अप्रुव्हल घेऊ शकता. दोन उपाय आहेत. एक तर आरओ ऑफिसला जाऊन भेटायचं. आरओ ऑफिसचा ऍड्रेस माहित नसेल तर आपण त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे, तिथून त्या व्हिडिओमधून तुम्ही ऍड्रेस घेऊ शकता आणि आपल्या संबंधित आरओला जाऊन भेटू शकता किंवा आपण मेल आयडी दिले त्या मेल आयडीवर तुम्ही त्यांना मेल करू शकता. मेल कसा करायचा त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही मेल पण कसा करायचा ते तिथं करून त्या प्रकारे मेल त्यांना सेंड करू शकता. शैलेश केंद्रे सर, माझा टाटामध्ये क्वीन्स कॉन्ट्रॅक्ट आहे तर मला एनएससी सर्टिफिकेट मिळेल का? भेटू शकते ना. अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट प्रत्येकालाच भेटते अप्रेंटिसशिप केल्यानंतर. आणि ज्या मुलांचं ऑप्शनल ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप झालेलं आहे त्यांना एनएससी सर्टिफिकेट नाही भेटत, त्यांना भेटते एक वेगळं सर्टिफिकेट राहते, ते एसएससी असं काहीतरी नाव, एसएससीएस असं सर्टिफिकेटचं नाव आहे. दोन दोन पार्टमध्ये ते सर्टिफिकेट असते. एक असते सर्टिफिकेट आणि त्याच्या खाली असते म्हणजे पात्रता. समजा तुम्हाला कुठल्या कुठल्या पात्रता आहेत असं ते इंग्लिश शब्द आहे त्याचा एक.
तर तो 2 पार्टमध्ये ते सर्टिफिकेट असते. ते पण तुम्ही एन-एस-सी सर्टिफिकेटच्या जागी अपलोड करू शकता. पुढचं अर्न मनी ऑनलाईन काय आहे ऑनलाईन? सर माझं एस्टॅब्लिशमेंट ॲक्सेप्ट अँड रिमार्कमध्ये ओके दाखवत आहे स्टेटस. तर फक्त कंपनीकडून अप्रूव्ह झालंय तुमचं. एस्टॅब्लिशमेंट म्हणजे फक्त कंपनीकडून अप्रूव्ह झालंय. आरओकडून अप्रूव्हल तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची पुढची प्रोसेस होईल. प्रथमेश राऊत सर, मी एन-एस-सी सर्टिफिकेट अप्लाय केला आहे. फॉर्म सबमिट केला आहे. तर क्लेम रेज असं इथे 2 वीक झाले. क्लेम रेज आहे म्हणजे फक्त तुमचं सबमिट झालाय क्लेम. तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे. कंपनीकडून अप्रूव्हल घ्यायचं आहे. नंतर आरओकडून अप्रूव्हल घ्यायचं आहे. संकेत गायकर सगळं ओके आहे. आरओचं अप्रूव्हल पण आहे. सर पेमेंट प्रोसेसिंगला आहे. काय करावं लागेल? सध्या काहीच करू नका. सध्या वाट बघा तुम्ही. ज्यांचं पेमेंट पेंडिंगमध्ये आहे त्यांनी फक्त वाट बघायची आहे. काहीच करायची गरज नाही. रिलॅक्स राहा. पेमेंट येणार आहे सर्वांचं. शुभम शिंपी सर, माझी अप्रेंटिसशिप रेल्वेमध्ये बँगलोरला झाली आहे, पण नंबर घेत नाही आहे. काय करावं लागेल? तर शुभम शिंपी, एम-ए-पी-एस ही स्कीम फक्त 2च माणसांसाठी आहे. एक तर तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, डोमिसाईल, आणि दुसरी गोष्ट अप्रेंटिसशिप ही महाराष्ट्रामध्येच केली पाहिजे. तू अप्रेंटिसशिप केली बँगलोरमध्ये, तर तू या योजनेसाठी पात्र नाहीस. त्यामुळे तुझं रजिस्ट्रेशन होणार नाही. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे आणि अप्रेंटिसशिप महाराष्ट्राच्या आतमध्येच केली पाहिजे. तरच या योजनेचा लाभ भेटू शकतो. महाराष्ट्राच्या बाहेर अप्रेंटिसशिप केली असेल तर या योजनेत पात्र नाही. साईट सर, एस्टॅब्लिशमेंट झालं आहे. आरओ केव्हा अप्रूव्ह करेल? ते आरओ वाल्यांना जाऊन भेटायचं. आरओ वाले कधी अप्रूव्ह करतील हे आरओ वाले सांगू शकतात ना, आपण नाही सांगू शकत. त्यांना भेटलं की लगेच होते काम लवकर. डीव्हीडी वाले रॉंग नंबर म्हणून रिजेक्ट करत आहेत. ओके. त्यांना भरपूर कॉल जातात. त्याच्यामुळे ते कधी-कधी असं उत्तर देतात वैतागून. माझा आरओ अप्रूव्ह झाला नाही. जानेवारीमध्ये मी फॉर्म भरला होता. तर आरओला जाऊन भेटायचं. एवढ्या दिवस वाटच नाही बघायची ना. आरओला जाऊन भेटायचं किंवा त्यांना मेल करायचं. मेल करत राहायचे. करतात ते अप्रूव्हल. सर, जून 2025 ला अप्रूव्ह झालं. आरओ पेमेंट कधीपर्यंत येईल? पेमेंट येईल आता. आता पेमेंट यायची शक्यता आहे. तर सर्वांचं झालं तर सर्वांचं एकसारखंच येईल. आणि अशाच प्रकारे तुमच्या जर काही कमेंट असतील तर तुम्ही इथं कमेंट करू शकता. जे काही प्रश्न असतील तुमचे, आपण जास्तीत जास्त कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू.